बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। खासगी शिकवणीमध्ये 2 मुलींमध्ये किरकोळ कारणावरून झालेला वाद एवढा टोकाला गेला की एका मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली। धक्कादायक म्हणजे तू आता आमच्या समोर नाक घास असे म्हणत एकानं महिलेचे केस ओढून तिचं तोंड फरशीवर व मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीच्या पायावर जोरानं रगडले। हातात रॉड दांडे घेऊन महिलेला व पतीला मारहाण होत असल्यानं ती पतीला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं त्यांच्या सोडण्यासाठी विनंती करत होती। मात्र आरोपींनी मारहाण काही थांबवली नाही, महिलेला देखील बेदम मारहाण केली। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप श्रीधर शिंदे, छाया शिंदे असे मारहाण झालेल्या पती पत्नींचं नाव आहे। संदीप शिंदे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की त्यांच्या दोन्ही मुली एका खासगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत आहेत। या दरम्यान मुलीच्या तिच्या क्लासमधील दुसऱ्या मुलीसोबत वाद झाला। त्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी मध्यस्थी करून या दोघींना समजावून सांगून गैरसमज दूर करून वाद मिटवला होता। यानंतर त्या मुलीचे वडील संदीप लंके, संदीप शिंदे यांच्या दुकानावर येऊन तुझी मुलगी कुठं आहे, तिला मला मारायचंय, तिला समोर बोलव, तिने माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केलं आहे असे म्हणून शिवीगाळ केली। त्यावेळी संदीप शिंदे यांच्या वडिलांनी दोघांमध्ये समजूत घातली आणि वाद मिटवला। वाद मिटला असतानाही मंगळवारी संदीप लंके पुन्हा संदीप शिंदेच्या घरी आले। यावेळी संदीप लंके व त्यांची पत्नी त्यांच्या सोबत 2 अनोळखी इसम हातात दांडे व रॉड घेऊन थेट घरात घुसले। तुझी मुलगी कुठे आहे, तिला मला मारायचं आहे असे म्हणून ओरडू लागले। संदीप लंके यांनी त्यांच्या हातातील दांड्यानं संदीप शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। सोबत असलेल्या 2 अनोळखी इसमांपैकी एकानं रॉडनं मारहाण केली। संदीप लंके यांची पत्नी यांनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली। घरात सुरू असलेल्या आरडाओरडा ऐकून संदीप शिंदे यांची पत्नी घराच्या वरच्या मजल्यावरून खाली आल्या। तसेच माझ्या पतीला का मारतायत असे बोलत असताना संदीप लंके यांच्या पत्नीने शिंदेच्या पत्नीचे केस धरून तिला डोक्यावर आपटून मारहाण सुरू केली। शिंदे आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली। त्यावेळी शेवटी शेजारच्या एका महिलेनं धाडस करत संदीप लंकेला दरवाजा उघडण्यास लावला। दरवाजा उघडताच संदीप शिंदेच्या पत्नीनं घरातून पळ काढला आणि शेजारच्या घरात जाऊन त्या लपल्या। तसेच पोलिसांना फोन करून माहिती दिली। यानंतर पोलीस आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला। संदीप लंके हा सतत आपला भाऊ पोलीस असून आपलं काही होत नाही अशा धमक्या देत कुटुंबियांना होता। मारहाणीची माहिती मिळाल्यावर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा माझे नाव संदीप लंके पाटील आहे, काय करायचं ते करा, माझा भाऊ PSI आहे असे ते पोलिसांसमोर उद्धटपणे बोलत होते, असे या तक्रारीत म्हटलं आहे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय। आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।